नमस्कार मंडळी, आज आपण बनवायचं आहे व्हेज मंचुरियन जसं रेस्टॉरंटमध्ये मिळतं. तर त्याच्यासाठी बघा आपण व्हेजिटेबल बारीक कापून घेतलेत. गाजर आहे, बीन्स आहे, फ्लावर आणि कोबी आहे. आता या सगळ्या भाज्या आहेत ना आपण एका छोट्याशा भांड्यामध्ये एकत्र करणार आहोत. बघा, गाजर, बीन्स आणि थोडासा फ्लावर. तर बघा व्यवस्थित याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि याच्यातलं ना थोडं मॉइश्चर म्हणजे पाणी जे आहे ना ते थोडंसं मीठ टाकल्याने पाणी सुटेल त्याला. बघा चवीनुसार मीठ टाकलेलं आपण आणि आता व्यवस्थित त्याला आहे ना मिक्स करायचं आहे. बघा आता व्यवस्थित चुरून घेतलेलं आहे. बघा आता त्याला पाणी सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये 1 वाटी आपण आहे ना मैदा घेतला आहे. बघा त्याच वाटीने अर्धा वाटी आपण कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि हा बघा अर्ध्यापेक्षा थोडा जास्त म्हणजे पावणा वाटी समजा. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही. पाणी टाकलं तरी चालतं, पण ते नंतर काय होतं त्या मिठाने त्याला आणखीन पाणी सुटतं आणि मग ते पातळ होतं मिक्सर आणि मग पकोडे सोडताना आहे ना ते ओबडधोबड वाकडे तिकडे जातात. बघा तर आपल्याला जसं तुम्ही एखाद्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये गेलात ना की असे एका साईजमध्ये पेढे असतात. बघा असे छोटे छोटे गोळे व्यवस्थित बनवून घ्यायचेत. बघा छान असे एकाला एक आपण आता सगळे बनवून घ्यायचे आहेत आणि बाजूलाच आपण कढाई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी तेल गरम झालेलं आहे. बघा तुम्हाला दाखवतो. बघा असे सगळे पेढे झालेत, मंचुरियन रेडी झालेले आहेत आपले. बघा हे कढाईमध्ये तेल गरम आहे, सोडून घ्यायचेत. तुम्ही एक एक सोडा, मला सवय असल्यामुळे ती बघा छान असे. वा भारीच रंग बघा एकदम ब्राउनिश आलेला आहे की नाही. आता आपण त्याच्यामध्ये अजून एक हात होणार आहे आपला, तो सुद्धा सोडून घेतो मी. म्हणजे सगळे पकोडे एकदा फ्राय झाले की नाही मग आपल्याला पुढची प्रोसिजर करायची. तर बघा व्यवस्थित असे सगळे पकोडे आपले तयार झालेले आहेत. आता कढई बाजूला करून एक फ्राय पॅन ठेवला, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की मिरची बारीक, अद्रक आणि लसूण हे व्यवस्थित एकत्र फ्राय करायचे आहेत. त्याच्यात थोडं डाईस कापलेला शिमला मिरची आहे. शिमला मिरची टाकायचं असेल तर टाका, अन्यथा स्किप ते केलात तरी चालेल. आता याच्यामध्ये थोडेसे आपण सॉस टाकून घ्यायचे. बघा मी रेड चिल्ली सॉस, टोमॅटो सॉस आणि आपला सोया सॉस एक टेबल स्पून अंदाजाने सोया सॉस टाका. जास्त झाला तर आंबट होईल. आणि ही काळी मिरी पावडर म्हणजे पेपर पावडर टाकलेली आहे. आणि बघा मस्तपैकी ही भाजी आपल्याला ना फ्राय करून घ्यायची. थोडंसं व्हिनेगर, तर व्यवस्थित त्यांना सॉस लागले की एक अंदाजाने त्याच चमच्याने आपण थोडंसं पाणी टाकले. बघा आणि हे स्प्रिंग ऑनियन, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं भाजीला मीठ, कारण आपण पकोड्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे. म्हणजे या भाजीला मीठ लागेल एवढंच टाकलेलं आहे आपण. आणि स्लरी तुम्हाला माहितीच असेल, कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेऊन त्याच्यात पाणी टाकायचं आणि हे करायचं आहे. बघा आता आपली मंचुरियन छानपैकी फ्राय व्हायला लागलेली आहे. बघा छान मस्त अशी चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जशी व्हेज मंचुरियन मिळतं तसं आपलं मंचुरियन रेडी झाले. आवडलं तर